नमस्कार मित्रमैत्रिणींनो, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर उपवासाच्या दिवशी उपवास आहे म्हटलं तर बरेच जणांना अगदी साबुदाण्याची खिचडी आवडत नाही असे बरेच जण आहेत. तर साबुदाण्याची खिचडी नाही पण उपवासाचे अनेक पदार्थ आपण इथे करू शकतो. तर त्यातलाच आज एक हा पदार्थ मी इथे करणार आहे. तुम्हाला इथे हे पीठ दाखवते. हे पीठ आहे राजगिऱ्याचं. तर हे 3 ते 4 टीस्पून मी हे पीठ घेतलेलं आहे. वाटीच्या मेजरनी म्हणाल तर मीडियम साईजची एक वाटीभर हे पीठ आहे. तर राजगिरा आणून स्वच्छ करून तुम्ही गिरणीमधून दळून आणू शकता किंवा हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरू शकता. तर असा भरड हा ह्याचं हे पीठ केलेलं आहे. एक बटाटा मी त्याची साल काढून घेतलेली आहे. तर आता या पाण्यामध्येच मी हा बटाटा किसून घेणार आहे. मीडियम साईजचा बटाटा आहे. उपवासाच्या दिवशी वेगळं काहीतरी आपल्याला खाण्यात येतं आणि साबुदाण्याची खिचडी ज्याला आवडत नाही त्याचा प्रॉब्लेम होतोच. तर हे जे काय राजगिऱ्याचं थालीपीठ आपण करणार आहोत आज, तर एकदम छान हा पदार्थ आहे. त्याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी खाऊ शकता किंवा तसं सुद्धा हे खूप छान लागतं. दही खाऊ शकता त्याच्याबरोबर. ऑप्शन बरेच आहे आणि हेल्दी सुद्धा आहे. आता बटाटा ऑप्शनल आहे पण टाकला तर आज हे जे मी थालीपीठ करणार आहे ते खूप छान होणार आहे. आणि ते कशावर थापायचं नाहीये, डायरेक्टली आपण इथे हे बघा, हे कावीळ म्हणतात याला. तर ह्याच्यावरती मी करणार आहे. तुम्ही तव्यावरती, पॅनवरती हे नक्की करू शकता. अरे बघा, बारीक किसणी मी हे किसून घेते. ऑलरेडी मी पाणी का घेतलंय की किसलेला जो बटाटा आहे यातले संपूर्ण स्टार्च आपल्याला काढून टाकायचे, म्हणून मी इथे पाणी त्याच्यामध्ये मी साल काढून आणि बटाटा ठेवलेला होता तो त्याच्यामध्येच हे करते, किसते. आता थोडीशी जाड किसणी असेल तरी सुद्धा चालणार आहे, पण आता आपलं एकच मी हे करणार आहे त्याच्यामुळे जाड जर केलं तर ते अगदी जास्त मोठं होईल, असं प्लेन होणार नाही, म्हणून मी आपलं हे बारीक किसणीने किसते. तर आता हे आपला बटाटा किसून झालेला आहे. आता काय करायचंय, हा जो बटाटा आहे बघा पूर्ण पांढरं पाणी झालेलं आहे. तर हे मी एका चाळणीमध्ये गाळून घेते आणि हा बटाटा पिळून घेते व्यवस्थित, म्हणजे असं पाणी सर्व काढून टाकते. इथे सोपी आयडिया, कारण बारीक आपण बटाटा किसलेला आहे त्याच्यामुळे तो पटकन हातात येत नाही. एखाद्या कुठल्या तरी चाळणीमध्ये पटकन आपल्याला गाळून घ्यायचंय. हे बघा पांढरं पाणी निघालेलं एकदम. या पद्धतीने मस्त पांढरा शुभ्र आपला हा इथे बटाट्याचा किस तयार झालेला आहे पिळून. मस्त ह्याच्यातलं संपूर्ण स्टार्च आपले हे काढून टाकलेले आहेत. बघा पाणी किती पांढरं झालेलं आहे. तर आता काय करायचंय बघा, इथे पिठामध्ये आपल्याला हे किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे. मीडियम साईजचा एक बटाटा आहे. तुम्ही याच्यापेक्षा छोटा घेतला तरी सुद्धा चालेल. तुमच्या आवडीप्रमाणे इथे बटाटा तुम्ही घेऊ शकता. आता इथे उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे इथे आपल्याला फक्त तिखट घालायचं आहे. तर तिखटासाठी पण तुम्ही मिरचीचा वापर करू शकता, पण मी इथे थोडंसं लाल तिखट घालणार आहे. बाकी याच्यामध्ये उपवासाचा पदार्थ दुसरं काही आपल्याला घालायचं नाहीये. मीठ चवीनुसार, कारण पीठ आपलं कमी आहे त्याच्यामुळे मीठ आपल्याला व्यवस्थितच घालायचं आहे. आणि थोडंसं पाणी. आता इथे मी हे पीठ कसं होतंय दाखवणार आहे, म्हणून पाणी थोडं सांभाळतच आपल्याला इथे घालायचं. जाऊन मी इथे दाखवते. एकदम सोपं आहे करायला आणि चवीला म्हणाल तर एकच नंबर लागतं. माझा तर आवडीचा पदार्थ आहे. उपवासाच्या दिवशी मी फार जास्त झंझटी करत नाही. मस्त हे छोटे छोटे 2 किंवा एक असं हे तव्यावरती ह्याच्यावरती टाकते आणि छान कुरकुरीत करून मस्त मी एन्जॉय करत असते. मला हे खूप आवडतं, पटकन होतं सुद्धा. थोडंसं पाणी अजून घालते. इथे पाण्याचं काही मेजरमेंट नाहीये, कारण तुम्ही किती पीठ घेणार आहात त्याच्यावरती आहे. इथे फक्त कन्सिस्टन्सी आपल्याला ध्यानात ठेवायची आहे. या पद्धतीने आपल्याला हे हवं. याच्यापेक्षा जास्त पातळ असेल तर त्याला तुटू शकतं, ते म्हणून कन्सिस्टन्सी इथे मी दाखवल्याप्रमाणेच घ्या. तर इथे गॅस चालू केलेला आहे मी.
आता हे जाड असतं, ह्याला कावीळ म्हणतात. तर चांगलं तपू द्यायचं आहे आपल्याला ते सणसणीत. त्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती तापल्याशिवाय आपल्याला याच्यावरती थालीपीठ, घावण जे काय आपण बनवणार असो ते याच्यावर टाकायचं नाही. घावणसुद्धा याच्यावर खूप छान होतात तांदळाचे, एकदम कुरकुरीत घावण होतात. थोडंसं ब्रशच्या साह्याने मी तेल लावलेलं आहे. आता व्यवस्थित आपल्याला हे चांगलं गरम होत द्यायचं आहे. तर हे आपलं सणसणीत तपलेलं आहे. गॅस मी आता कमी केलेला आहे. तेल ऑलरेडी आपण लावलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे हे बघा साईडला गेलेलं तेल मी ब्रशच्या साह्याने असं थोडंसं मध्ये आणलेलं आहे. आता इथे आपल्याला बघा चमच्याच्या साह्याने हे पसरवणार आहे. जेवढं मला व्यवस्थित पसरवता येईल तेवढं आपलं. आता याच्यावरती थोडंसं झाकण ठेवायचं आहे. गॅसने कमीच केलेलं आहे, मोठा गॅस आहे पण कमी केलेला आहे. तर इथे बघा 1 मिनिट भर फक्त मी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं. तर आता अलगद आपल्याला हलवा. बघा एकदम खमंग हे तयार होतात. तर आता इकडनं पण आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं. आता 1 मिनिटवर ठेवण्याची गरज नाही, एक साईड आपली छान झालेली आहे. अगदी थोड्या वेळापुरतं आपल्याला हे ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यामुळे छान वाफ अशी तयार होते आणि पटकन आपलं हे तयार होतं. हे बघा ह्याच्यावरती तुम्हाला तूप पण लावू शकता, अजून तेल हवं असेल तर तुम्ही लावू शकता. इथे मी एकदा फक्त तेल लावलेलं होतं, तेवढ्या तेलावरतीच मी हे बनवते. आता याला तुम्ही थापलेलं नाहीये त्याच्यामुळे ह्याला थालीपीठ नाही म्हणता येणार, हे धिरडं आहे. किंवा आपण एक जाड थालीपीठ कसं थोडंसं घट्ट असतं ते आपण थापून करतो कपड्यावर, किंवा काही वेळेला असं ह्याच्यावरतीच आपण पॅनवर हाताने थापून करतो. तर आता हे थापण्याच्या ऐवजी फक्त चमच्याने पसरवलेलं आहे, पण हे एकदम पातळ नाहीये. अगदी गोळा न करता थोडंसं पाणी त्यात एक्स्ट्राचं आहे. मी धिरडं म्हणू शकता, घावण म्हणू शकता, किंवा जाडसर पीठ आपण ह्याच्यावरती तव्यावरतीच काही काही वेळेला नाही का असं पसरवतात हाताने, तर ते हाताने करू शकता, चमच्याने करू शकता. अशा प्रकारचा आपला उपवासाचा हा जो काही पदार्थ आहे घावण थालीपीठ, तर हे आपलं एकदम मस्त तयार होतं. हे बघा छान वास सुटलेला आहे एकदम. राजगिऱ्याचं पीठ घरच्या घरी आपल्याला बनवता येतं. उपवासाला साबुदाण्याची खिचडी खायची नसेल तर हा छान एक ऑप्शन आहे. मस्त आपलं हे तयार झालेलं आहे. तर हे आपण डिश मध्ये काढून घेऊ आणि धिरडं इथे करायला घेऊ. पीठही जास्त नव्हतं आपलं, तरी सुद्धा त्याच्यामध्ये बटाट्यामुळे एकदम अशी क्वांटिटी त्याची वाढली. बघा किती घट्ट आहे हे. एक छोटा आणि एक मोठा असे तयार झालेले आहेत. दुसरी धिरड आपलं झालेलं आहे. तर एक बाजू याची चांगली झाली की दुसरी पटकन होते. थोडस अजून याच्यावरती झाकण ठेवू, अगदी अर्धा मिनिट. तर गॅस मी इथे बंद करते. हे बघ मस्त इथे आपले हे उपवासाचं
छोटे मोठे 2 धिरडे आपले इथे तयार झालेले आहेत. तर इथे मस्त आपलं उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे. आता आपल्याला मस्त खोबऱ्याची चटणी आणि हे थालीपीठ एन्जॉय करायचं आहे. ह्याच्याबरोबर मस्त आंब्याचे सीझन आहे तोपर्यंत आंब्यावरती तावा आपण सगळेजण मारत असतो. खोबऱ्याची चटणी, याच्याबरोबर तुम्ही दही सुद्धा खाऊ शकता. मंडळी, अशा पद्धतीने आजचा हा उपवासाचा पदार्थ तयार झालेला आहे. जवळून मी दाखवते. तर ही कशी वाटली कमेंट जरूर करा आणि रेसिपी करून बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. छोटे मोठे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय.